बोला बालाजी. ते अति महत्त्वाच्या प्रश्नावरती कल्याण वालधुनी येथील 30 एकर जमिनीवरसाठी बुद्ध फाउंडेशनच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या समोर आंदोलन चालू आहे. अध्यक्ष महोदय, 10 जूनला कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विनंतीला मान देऊन समाज कल्याण मंत्री शिरसाट साहेबांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्या बैठकीला समाजातील नेतेगण आनंदरावजी आंबेडकर साहेब, आदरणीय गौतमरत्न थरो, बंतीजी, श्यामदादा गायकवाड, रमेश जाधव RPI, जिल्हाध्यक्ष वंचितचे जिल्हाध्यक्ष सोनू पवार, समाज कल्याण सेक्रेटरी हर्षवर्धन कांबळे साहेब, MRDच्या आयुक्त, उपायुक्त, ठाणे जिल्हाधिकारी DCP साहेब आणि कल्याण डोंबिवलीचे आयुक्त त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्या मीटिंगमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून कल्याण वालधुनी येथील 30 एकर जागेवरती बिहारमधील बोधगया येथील महाबौद्धी संकुलच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाबौद्धी संकुल उभारण्याचा व तसेच स्वतंत्र विकास प्राधिकरण करून या जागेचा विकास करण्याची मागणी आपल्या पत्राद्वारे मंत्री महोदयांना दिली. त्या मीटिंगमध्ये मंत्री महोदय सर्व उपस्थित सदस्यांनी एकमत होऊन तोडगाही काढला गेला. मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन त्या धोरणही त्या ठिकाणी जाहीर केलं. आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांची मागणी होती भव्य बुद्धविहार, स्तूप, विपश्यना केंद्र, संशोधन केंद्र, ग्रंथालय, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी हॉस्टेल. अध्यक्ष महोदय, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, थोडक्यात मागतो. त्या ठिकाणी हॉस्पिटल, हॉस्टेल, शाळा, कॉलेज आणि बौद्ध समाजासाठी त्या ठिकाणी ही सर्व जागा देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. तोडगाही निघाला. परंतु आता त्या 2 दिवसानंतर त्याचे मिनिट्सही निघाले. सेक्रेटरी हर्षवर्धन कांबळे साहेब त्या ठिकाणी जाऊन भेटून आले. परंतु आताही त्या ठिकाणी बुद्ध फाउंडेशनच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या समोर आंदोलन होते. प्रसार माध्यमामध्ये चुकीची माहिती दिली जाते आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं कार्य त्या ठिकाणी चालू आहे. मी शासनाला विनंती करतो की तमाम महाराष्ट्रातील फुले आंबेडकरी समाजांना व बौद्ध समाजांना व बौद्ध संघांना आपल्या शासनाची जी काही भूमिका आहे ती या ठिकाणी सांगावी आणि आपल्या समाजाला एक शांततेचं आव्हान आपल्या माध्यमातून करावं ही विनंती करतो. शासनाने दखल घ्यावी. महाविश्व नियम 293 वर माननीय मंत्र्यांचे उत्तर. एक मिनिट मामा एक मिनिट. सन्मान्य सदस्य बालाजी किनीकर यांनी आता या ठिकाणी काहीतरी निवेदन वाचून दाखवलं. खरं सांगितलं तर ते निवेदन का वाचलं, कशाकरता वाचलं, कोणत्या विषयावर वाचलं, नियम कोणता तो आता सभागृहामध्ये विचारला काय, मला ते विषय कळलाच नाही. कारण आम्ही ऑर्डर ऑफ डेवर बघतोय की असा विषय का आहे का, औचित्याचा मुद्दा आहे का, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे का, विनंती अर्ज आहे का, तर नाही आहे. मग त्यांनी कुठल्या अधिकारात, कुठल्या कॅपॅसिटीमध्ये, कसा मांडला आणि काय मांडला तेवढंच कळावा. विरोध काय. जाधव साहेब त्यांचं महत्वाचं पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन होतं. माननीय अध्यक्षांनी ते मान्य केलं आणि जाताना मला सांगून गेले की त्यांनी ते मांडलं. आता बोला. माननीय अध्यक्ष महोदय, अशोकनगर वालधुनी इथलचा जो प्रकार आहे तो अत्यंत गंभीर आणि सेन्सिटिव्ह आहे. त्याच्यामुळे त्यांनी हा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून या ठिकाणी तो मुद्दा मांडलाय. मी शासनातर्फे थोडक्यात खुलासा यासाठी करतोय की त्या ठिकाणी बौद्ध समाजाचे जे बांधव आहेत ते त्यांच्या तीव्र भावना त्या जागेसंदर्भामध्ये आहे. फक्त माहिती सभागृहात यासाठी देतोय की ती जी जागा आहे ते 30 एकर जागा आहे. त्या 30 एकर जागेमध्ये आपण आता या बौद्धगयाच्या धर्तीवर एक मोठं सेंटर उभा करतोय. काही लोकांनी जो काही गैरसमज तयार केलेला आहे की ती जागा सरकार घेते आणि तिथे दुसरं काहीतरी निर्माण करते किंवा व्यापारी संकुलन होईल किंवा आणखीन काही होईल, तशा प्रकारचा कोणताही सरकारचा मानस नाहीये आणि ते करणारही नाही. यासाठी माझ्या विभागातर्फे मला जे निवेदन खासदार श्रीकांत शिंदे साहेब असतील
आणि इतर सर्व त्या तिथलच्या भिक्खू संघ असेल, तिथलचे कार्यकर्ते असेल, यांनी जे निवेदन दिले होतं त्यानुसार मी एक बैठक आयोजित केली होती. बैठकीनंतर त्या बैठकीला सुद्धा त्या कॉर्पोरेशनचे आयुक्त असतील, पोलीस अधिकारी होते, MMRDAचे अधिकारी होते आणि स्वतः मी ती बैठक माझ्या दालनात घेतली होती. आता जी परिस्थिती जी आहे, सामाजिक न्याय विभागातर्फे एक सदस्यीय समिती, प्रधान सचिव त्यांचे अध्यक्ष म्हणून त्यांना नेमलेले आहेत, त्या ठिकाणी बैठक घेतलेली आहे. मी आपल्या माध्यमातून समाज बांधवांना सुद्धा एक विनंती करणार आहे की आपण कोणतंही जे गैरसमज पसरवत आहेत, कोणीतरी असं सांगितलं की बुलडोजर आणलं, गौतम बुद्धाचा पुतळा तोडला, कोणी सांगितलं बाबासाहेबांचा पुतळा तोडला, असे गैरसमज पसरून त्या ठिकाणचं वातावरण हे दूषित करण्याचा प्रयत्न करतात. सरकार ही जी काही कमिटी नेमलेली, त्या कमिटीमध्ये फाउंडेशन, बुद्धिस्ट फाउंडेशनची सुद्धा, त्या फाउंडेशनचे सुद्धा माणसांना आम्ही त्यात इन्व्हॉल्व केलेलं आहे आणि त्याच्यावर एक सुंदर असं बौद्ध गया धर्तीवरचं वास्तू त्या ठिकाणी उभी राहणार आहे. कोणतंही गैरकाम तिथं केलं जाणार नाहीये आणि त्या ठिकाणचे TDR असतील की त्या ठिकाणचे अनेक काही जे मागण्या होत्या त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही एक समिती नेमलेली आहे. ती समिती 2 आठवड्यामध्ये त्यांचा अहवाल देईल. जर त्या ठिकाणी कोणी दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा समाज बांधवांना सुद्धा विनंती करतोय की आपण कोणताही गैरसमज त्या ठिकाणी कोणी पसरवत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. सरकार त्या 30 एकर जागेला फक्त आणि फक्त समाजाच्या हितासाठी जे जे आवश्यक असेल ते काम त्या ठिकाणी करेल. चला पुढे घ्या, पुढे घ्या. अध्यक्ष महोदय, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून माननीय सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला कल्याण डोंबिवलीतील प्रकरणाबद्दल आणि मंत्री महोदयांनी उत्तर दिलं. पहिल्यांदा या ठिकाणी बघतो या काळामध्ये की मंत्री महोदय थेट त्या संबंधाने उत्तर देत आहे. धन्यवाद आपले की आपण समाजाची भावना या ठिकाणी लक्षात घेतली, उत्तर दिलं. त्यांना संपूर्णपणे संरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आणि आपण ती दिली पाहिजे, हीच विनंती या ठिकाणी आहे. चला